नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आविष्कारमध्ये प्रसारित करीत आहोत सुप्रसिद्ध तत्वज्ञ आणि विचारवंत मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु. रेघे यांच्या 28 डिसेंबर या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम तत्वज्ञ प्रबोधक मे. पु. रेघे. लेखन किशोर बेडकिहाळ. सहभाग सचिन प्रभुणे आणि वैदेही कुलकर्णी. मेघश्याम पुंडलिक रेगे उर्फ मेपू रेगे हे महाराष्ट्रातील तत्वज्ञानासहित सामाजिक शास्त्रांचे, साहित्य, कला, नाटक आदी विषयांचे व्यासंगी अभ्यासक आणि विचारवंत होते. व्यवसायानं ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होतेच, पण वृत्तीनंही ते तत्वज्ञ होते. महाराष्ट्राच्या विचारविश्वात जवळजवळ 50 वर्षेहून अधिक काळ त्यांनी आपल्या लेखणी वाणीनं मोठं योगदान दिलं. तत्वज्ञान हा जरी त्यांचा मुख्य विषय असला तरी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास मीमांसा, साहित्य समीक्षा याही विषयात त्यांनी भरपूर लेखन केले. महाराष्ट्राच्या विचारविश्वात त्यांचा स्वतःचा दबदबा होता. भल्या भल्यांच्या लेखनाची रेगे यांनी अत्यंत कठोर अशी चिकित्सा केली आहे. एल्फिस्टन महाविद्यालयातून त्यांनी तत्वज्ञान विषयाची बीएची पदवी तर मुंबई विद्यापीठातून तत्वज्ञान विषयाची एमएची पदवी मिळवली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांना वाचन कसं करावं याचा धडा मिळाला. त्यासंदर्भात तत्वज्ञानातील माझी वाटचाल या लेखात रेगे म्हणतात, बीएच्या वर्गात मला 2 पोषक गोष्टी लाभल्या. एका श्रेष्ठ तत्ववेत्याच्या तत्वज्ञानाचं विवेचन करणारे ग्रंथ तर वाचावेच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ग्रंथांकडे आपण सरळ जावे हा खरा फलदायी मार्ग असतो, हा धडा मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे कमकुवत शिक्षकांमुळे तत्वज्ञानात्मक लिखाण वाचण्यात स्वायत्तता आली. ही वाचनाची स्वायत्तता रेगे यांनी आयुष्यभर जपली. यामुळेच महाराष्ट्राला त्यांच्यासारखा तत्वज्ञ मिळाला. 1946 ते 1979 या काळात रेगे यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नवसारी, अहमदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं औरंगाबादचं मिलिंद महाविद्यालय, कीर्ती कॉलेज मुंबई या महाविद्यालयात काम केलं. कीर्ती कॉलेजचे ते प्राचार्यही होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या निधनानंतर ते महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाले. 1984 ते 1998 या काळात प्राज्ञ पाठशाळेच्या नवभारत या वैचारिक मासिकाचे ते संपादकही होते. प्राज्ञ पाठशाळेच्या काळात त्यांनी पंडित आणि पाश्चात्य विद्याविभूषित यांच्यात संवाद घडवून आणण्याचा अभिनव प्रयत्न केला. फोर्ड फाउंडेशनच्या सहकार्यानं या संदर्भात त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी हा संवादाचा उपक्रम घडवून आणला. प्राध्यापक रेगे यांना वैचारिक साहित्याबद्दलचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला पुरस्कार मिळाला. मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्याच वर्षी त्यांना कोकण साहित्यभूषण हा सन्मानही मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या संस्थांवरही त्यांनी काही वर्ष काम केलं. प्राध्यापक रेग्यांच्या या क्षेत्रातील भरघोस कामगिरीनंतर आता त्यांच्या लेखन प्रपंचाकडे वळू. तत्वज्ञानासहित सामाजिक शास्त्रातील विषयांवर रेगे यांनी तब्बल 94 लेख लिहिले. नवभारत या नियतकालिकाचे संपादक असताना त्यांनी 146 दीर्घ अशी संपादकीय लिहिली. एम आणि आर या टोपण नावानंही रेगे यांनी 8 लेख लिहिलेत. रेगे यांना अनुवादाची कलाही अवगत होती. अत्यंत महत्वाच्या अशा 22 इंग्रजी लेखांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले. पुस्तक परीक्षणं, पुस्तक परिचय या प्रकारात त्यांनी 18 ग्रंथांचे दीर्घ परिचय करून दिलेत. पाश्चात्य नीतीशास्त्राचा इतिहास, आकारिक तर्कशास्त्र,
तत्वज्ञानातील समस्या हा बर्ट्राड रसेलच्या पुस्तकाचा अनुवाद, हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन, इहवाद आणि सर्वधर्म समभाव, विवेक आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही त्यांची गाजलेली पुस्तकं. त्यांच्या भेदक टीका लेखनाचं संपादन SD इनामदार यांनी मर्मभेद या पुस्तकात केलंय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मानवेंद्रनाथ रॉय, शास्त्रज्ञ डॉक्टर भालचंद्र उदगावकर यांच्या दीर्घ मुलाखतीही त्यांनी घेतल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमी सातारचं पहिलं विचारवेध संमेलन, त्याचबरोबर मुंबई महानगर साहित्य संमेलन, बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद आणि संमेलनं परिषदांची त्यांची अध्यक्षीय भाषणंही खूपच गाजली. दीर्घ प्रस्तावना हे रेग्यांच्या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य. 4 अत्यंत महत्वाच्या ग्रंथांना त्यांच्या प्रस्तावनेचं भाग्य लाभलं. मराठी विश्वकोशात त्यांनी निरनिराळ्या 88 विषयांवर नोंदी लिहिल्या आहेत. न्यू क्वेस्ट या इंग्रजी नियतकालिकाची 41 संपादकीय त्यांच्या नावावर आहेत, तर सेक्युलरिस्ट आणि जर्नल ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन यांच्या नियतकालिकातही रेग्यांनी खूप महत्वाच्या विषयांवर लिहिलंय. रेग्यांचा हा लेखन प्रपंच पाहिला की त्यांच्या अफाट वाचनाचा, व्यासंगाचा प्रत्यय येतो. प्राध्यापक मेपू रेगे यांच्या व्यक्तिमत्वात विविध प्रकारचं वैविध्य दिसतं. गंभीर, खुमासदार, मिश्किल, परखड, चिकित्सक आणि हाडाचा शिक्षक अशी त्यांची विविध रूपं आपल्याला दिसतात. त्यांचे अगदी जवळचे मित्र आणि सौंदर्यशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर रा पाटणकर लिहितात, रेग्यांना एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर गंभीरपणे दिलं जाईल याची खात्री नसते. काही वेळा ते गंभीरपणे बोलतात, इतर वेळा गंमत करीत राहतात. या 2 गोष्टींची गल्लत झाली तर ऐकणाऱ्याची पंचाईत होते. काही वेळा तर त्यांनी चक्क फिरकी घेतल्याचं मी देखील बघितलंय. रेगे यांच्या अनेक बौद्धिकांची मोहिनी अजूनही मनावर तरंगतीये. हाती घेतलेल्या विषयाची चिकित्सा कशी आणि किती बाजूनं होऊ शकते, ती किती तर्कशुद्ध असू शकते, त्याचवेळी ती किती परखड, स्वच्छ आणि स्पष्ट असू शकते, याचं उत्तम दर्शन त्यांच्या बौद्धिकातून अनुभवता येतं. आपलं म्हणणं पटो न पटो ते आत्मीयतेनं मांडणं हा त्यांच्या विवेचन शैलीचा गाभा होता. जो विषय समजावून द्यायचा त्यात रेग्यांचा कायाप्रवेश इतका झालेला असायचा की रेगे त्या भूमिकेचेच वाटायचे. रेगे हिंदुत्ववादाबद्दल बोलताना जणू काही हिंदुत्ववादीच आपल्यासमोर बोलतोय असं वाटायचं. त्यानंतर त्यांची भूमिका कशी आणि कुठं सुरू व्हायची ते कळायला पुष्कळ वेळ लागायचा. रेग्यांच्या या हातोटीमुळं त्यांची बौद्धिकं अजिबात नीरस किंवा कंटाळवाणी व्हायची नाहीत. बेमालूम उदाहरणांची खैरात त्यात असायची. जोडीला त्यांची मिश्किल आणि उपरोधिक अशी शैली. रेग्यांच्या बोलण्यासंदर्भात अशीच एक आठवण प्राध्यापक डॉक्टर रा पाटणकर यांनी लिहिली आहे. ते लिहितात, अनेक वेळा चर्चेत रेगे जे बोलतात त्यावरून ते स्वतःचं मत देतायत की समोरच्या माणसाच्या बोलण्यात अंतर्गत सुसंगती आहे की नाही इतकंच पाहतायत हे कळत नाही. यामुळं मोठे गैरसमज झाल्याचं मला माहितीये. पुरोगामी विचारांच्या रेगे यांच्यावर नवहिंदुत्ववादाचा शिक्का अशाच गैरसमजातून बसला होता, हे इथं नमूद करावंसं वाटतं. रेग्यांचं व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या शैलीमुळं किंवा व्यासंगामुळेच भावत नाही. तोच निकष लावायचा तर त्यांच्यापेक्षा शैलीदार आणि त्यांच्या इतकं जरी नाही तरी बऱ्यापैकी व्यासंगी अभ्यासक महाराष्ट्रात आहेत. पण त्या सर्वांपेक्षा रेगे वेगळे वाटतात, भावतात. याचं कारण ते स्वतःचा एक रोल, मिशन मानत होते. व्यवसायानं ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, पण वृत्तीनंही ते तत्वज्ञ होते. त्यांच्या विचाराच्या पद्धतीत सतत एक तत्ववेत्ता जागरूक असायचा. तात्विक संकल्पनांच्या पातळीवरून त्यांची उकल चालू असायची. हे करत असताना आपल्या स्वीकारलेल्या रोलचं भान त्यांनी सोडलं नव्हतं. हा त्यांचा स्वीकारलेला रोल हा समाज प्रबोधकाचा होता. त्यात इथल्या लोकांचे प्रश्न याबरोबर समाजाची आस्थेवाईक चिंता होती. त्यामुळं त्यांच्या प्रबोधनाच्या परिघात भारतीय समाजाच्या, त्याच्या परंपरांच्या चिकित्सा
इतर समाजांच्या परंपरांच्या संदर्भात भारतीय समाजाच्या घडणीचा गतीचा विचार याला प्राधान्य होतं. प्रबोधनाची मूल्य आणि भारतीय समाज यांच्या संबंधांची सततची उकल करण्याची धडपड रेग्यांच्या वैचारिक कार्यात स्पष्टपणे दिसते. एनलायटनमेंट हे रेग्यांचं स्वीकृत असं प्रारूप होतं. एनलायटनमेंटच्या भूमिकांबद्दल लिहिताना किंवा पाश्चात्य नीतिशास्त्राबद्दल लिहिताना, प्रबोधनाच्या मूल्यांचं विश्लेषण करताना रेगे विलक्षण रंगून जात. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींशी रेग्यांचा बऱ्यापैकी संबंध होता. ते क्रियाशील कार्यकर्ते नव्हते याची खंत बाळगूनही ते सामाजिक चळवळी करणाऱ्यांबरोबर शक्य ते सर्व सहकार्य करत. युवक क्रांती दलासारख्या पुरोगामी युवक संघटनेशी तसंच मुस्लिम सत्यशोधक मंडळासारख्या संघटनांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. इतकंच नव्हे तर त्यांच्या घडणीतही त्यांचा सैद्धांतिक वाटा होता. हा त्यांचा रोल प्रबोधकाच्या बांधिलकीचा होता. स्वतः रेगे चळवळीतल्या कोणत्याही संघटनेचे सदस्य राहिले नाहीत. रेग्यांची प्रकृती अशा तऱ्हेनं संघटनांमध्ये सक्रिय होण्याची नव्हती. त्यांनी स्वतःला कोणत्याही गटातटाला, पक्षाला बांधून घेतलं नव्हतं. रेगे सरांच्या घडणीचा तसंच लेखनाचा, कार्याचा कालखंड लक्षात घेता आणि अगदी काही मोजके अपवाद वगळता महाराष्ट्रातील विचारवंतांनी अशा तऱ्हेनं कुठं बांधून घेतल्याचं आढळत नाही. आधुनिक महाराष्ट्रातल्या सुशिक्षितांवर, अगदी योग्य शब्द वापरायचा तर प्रगतिशील विचारशीलांवर ज्या तिघांचा प्रभाव जाणवतो त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राध्यापक गंबा सरदार यांच्या जोडीनं रेग्यांचं नाव घ्यावं लागेल. प्रागतिकांच्या विचारशीलांमध्ये या तिघांच्या रूपानं जे प्रवाह दिसतात त्यात रेगे स्थूलमानानं लोकशाही समाजवादी गटात बसवता येतील, पण त्यातही प्रामुख्यानं उदारमतवाद्यांमध्ये त्यांचा समावेश करावा लागेल. इस्लामी परंपरांचा त्यांचा व्यासंग पुरेसा सखोल असला तरी त्यामागची त्यांची पश्चिमी दृष्टी एका विशिष्ट प्रकारच्या आव्हानांचाच जास्त विचार करायची. त्यात अर्थातच मुस्लिम विरोध, द्वेष याला अजिबात थारा नव्हता. किंबहुना मुस्लिमांबद्दलची आस्थाच होती. म्हणूनच हमीद दलवाईंच्या भूमिकेशी त्यांचं साम्य जास्त दिसतं. मध्यपूर्वेतील इस्लामी पंडिती परंपरेच्या दृष्टीतून रेगे इस्लामकडे पाहत नसल्यानं जे काही प्रश्न निर्माण होतात किंवा ज्या फटी त्यांच्या विवेचनात राहतात त्याचा फायदा घेऊन पुरोगामी विचारप्रवाहातील काहींनी त्यांना नवहिंदुत्ववादी ठरवलं. वास्तविक हिंदू मुस्लिम प्रश्नासंदर्भात जे विश्लेषण रेगे आधुनिकतेच्या दृष्टीतून मांडतात ते समतावाद्यांनी पूर्वीही कठोरपणे मांडलंय. म्हणजे मर्यादा असेल तर तात्विक परिप्रेक्ष्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींची आहे, हेतूंची नाही. हे लक्षात घेतलं तर रेग्यांचं नवहिंदुत्ववादी असणं याला फारसा अर्थ नाही. हिंदू असणं म्हणजे काय? आजच्या मुसलमानांपुढचे प्रश्न सर्वधर्म समभाव याबाबतची प्राध्यापक रेग्यांची अवतरणं पाहता या म्हणण्याचा आशय स्पष्ट होईल. स्वतःच्या धार्मिक परंपरेबाहेर उभं राहून मानवी संस्कृतीच्या इतिहासातली एक परंपरा म्हणून तिचं मूल्यमापन जेव्हा भारतीय मुसलमान करू लागतील तेव्हा ते भारतीय परंपरेलाही सामोरं जाऊ शकतील. तिचंही मूल्यमापन करून तिच्यातल्या विधायक घटकांवर भारतीय म्हणून स्वतःचा हक्क ते सांगतील. 1990 नंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वात मतभेद समजून घेऊनही संवाद करण्याची भूमिका अधिकाधिक क्षीण होताना दिसते. तर मतभेदांना हेतू, जाती, हितसंबंधांचं स्वरूप देऊन लेबल करण्याची घातक पद्धत प्रतिबिंबित होताना दिसते. त्यातून ब्राह्मणी, अब्राह्मणी या केवळ समाज जीवनाच्या स्पष्टीकरणात्मक संज्ञा त्या न राहता माणसांना लेबल करून पुरोगामित्वापासून बाजूला ढकलण्याच्या कसोट्या ठरल्या. रेग्यांसारखा कोणत्याच चौकटीत न बसणारा तत्वज्ञ मग नवहिंदुत्ववादी ठरला तर आश्चर्य नाही. रेगे स्वतः मात्र याबाबतीत स्पष्ट होते. उदारमतवाद, सहिष्णुता, सामाजिक न्याय, राखीव जागा, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि राज्यघटनेची बैठक, सर्वधर्म समभाव याबाबत त्यांनी तडजोड केल्याचं दिसत नाही. किंबहुना ही मूल्य हा त्यांच्या वैचारिकतेचे आयुष्यभर मूलभूत भाग होते.
एखाद्या प्रश्नाचं आकलन करताना तो प्रश्न ज्या मानसिकतेतून येतो ती मानसिकता शक्यतो त्याच स्वरूपात वाचकांपुढे ठेवण्याची त्यांची शैली होती. पण एका बाजूला उदारमतवादी विचारविवाहांना जबरदस्त आव्हान निर्माण होत असताना आणि वातावरण झपाट्यानं बदलत असताना पुरोगामी विचारविवाहानं आपसात संवाद आणि सामंजस्य दाखवून आपापल्या भूमिकांचा विकास करणं आवश्यक होतं. त्यायोगे परिवर्तनवादी चळवळींचाही फायदा झाला असता. ज्या उदारमतवादाचे रेगे पुरस्कर्ते राहिले त्याला पुन्हा महाराष्ट्राच्या बौद्धिक विश्वात प्रतिष्ठा प्राप्त होणं हे आजच्या विचारशीलांपुढील आव्हान आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारविश्वातला एक गट आज बदलत्या वास्तवाचा गांभीर्यानं वेगळ्या पद्धतीनं विचार करताना आढळतो. रेगे त्याचं प्रतिनिधित्व करत होते असं म्हणणं शक्य नसलं तरी असा वेगळा विचार स्वतःच्या प्रतिमेची चिंता न करता मांडण्याचं धाडस या गटाला रेग्यांसारख्यांकडून निश्चितच मिळालं असं म्हणणं शक्य आहे. रेगे यांच्यात ज्याप्रमाणे एका तत्वज्ञानाचा प्रत्यय येतो तसंच त्यांच्यात एक मोकळा आस्वादक आणि मिश्किलपणा याचाही प्रत्यय येत असे. त्यांच्या लेखनशैलीत काही वेळा याचं बेमालूम मिश्रणही होत असे. बौद्धिक बावळटपणा नावाच्या नवभारतच्या एका अग्रलेखात याचा प्रत्यय कोणालाही येईल. रेग्यांच्या उपरोधी शैलीनं काही जण दुखावले गेलेही आहेत. रेगे बौद्धिक शिस्तीच्या बाबतीत काटेकोर होते. ज्या विषयांच्या क्षेत्रात काही गंभीर लेखन होतंय असं दिसे त्यात ते बारकाईनं पाहात आणि बौद्धिक शिस्तीत काही ढिलाई त्यांना दिसली तर मात्र ते कठोरपणे त्याची परखड हजेरी घेत. यातून काही मोठ्या व्यक्तीही सुटल्या नाहीत. प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर, प्राध्यापक रावसाहेब कसबे, तत्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर ग. ना. देशपांडे, सुप्रसिद्ध लेखक आणि पर्यावरण चळवळीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो इत्यादींच्या ग्रंथांची प्राध्यापक रेगे यांनी कुठलाही मुलाहिजा न ठेवता अत्यंत परखड आणि तर्ककठोर परीक्षणं केली होती. त्याशिवाय सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि कवी बासी मर्ढेकर, डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे, पु. य. देशपांडे यांच्या ग्रंथांची त्यांची कठोर परीक्षणंही पाहण्यासारखी आहेत. त्यांची भूमिका आजही अनेकांना बळ देते. व्यक्तिगत स्नेह, आपुलकी अनेकांप्रती राखूनही एखाद्या ठिकाणी गुंतून न पडण्याचं पथ्य त्यांनी सार्वजनिक जीवनात पाळलं. 20व्या शतकाचा आरंभ महाराष्ट्रानं न्यायमूर्ती रानडेंसारख्या उदारमतवाद्याच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला दिशा देणाऱ्या अर्ध्वयूच्या मृत्यूनं पाहिला. तर या 20व्या शतकाचा शेवट महाराष्ट्रानं रेग्यांसारख्या तत्वज्ञाच्या आणि उदारमतवाद्याच्या मृत्यूनं पाहिला. अपूर्व बुद्धिमत्ता लाभलेल्या या मिश्किल पण तत्वज्ञ प्रबोधकाची दणकट मूर्ती न जाणो कदाचित पुढच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यापुढंच खुणावत उभी असेल आणि मिश्किलपणे आपल्यालाच हसत असेल. आपलं बळ वाढवायला इतकंही पुरेसं ठरेल. सुप्रसिद्ध तत्वज्ञ आणि विचारवंत मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु. रेगे यांच्या 28 डिसेंबर या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. तत्वज्ञ प्रबोधक मे. पु. रेगे, लेखन किशोर बेडकेहाळ, सहभाग सचिन प्रभुणे आणि वैदेही कुलकर्णी. श्रोते हो, ज्यांच्या होळी आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे असं त्याच्या चाहत्यांना वाटतं आणि ज्यांना उर्दू गझल विश्वातला चमकता तारा असं म्हटलं जातं ते मिर्झा असदुल्लाह बेग खान अर्थात मिर्झा गालिब यांची 27 डिसेंबर ही जयंती. अगर और जीते रहते यही इंतजार होता.
खलिशी कहाँ से होती, जो जिगर के पार होता. अद्वितीय काव्यप्रतिभा आणि संवेदनशील मन ही ईश्वरी देणगी लाभलेल्या मिर्झा गालिबच्या रूपानं उर्दू फारसी भाषेतला सार्वकालिक महान गझलकार भारताला लाभला. गालिब यांनी शायरी आणि गझलला नवं रूप दिलं. प्रेमाबरोबरच त्यांनी गझलेतून जीवनाचं तत्वज्ञान आणि रहस्य देखील सांगितलं. वयाच्या 11व्या वर्षी गालिब यांनी उर्दू आणि पर्शियन भाषेत शायरी लिहायला सुरुवात केली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरुवातीला काही काळ त्यांना झगडावं लागलं. मात्र नवनिर्मिती आणि सृजनशीलतेची उर्मी त्यांच्या मनात कायम होती. शायरीबरोबरच त्यांनी आपल्या मित्रांना आणि अनुयायांना वेळोवेळी उर्दू भाषेत पत्र लिहिली. ही पत्र वाङ्मयीनदृष्ट्या श्रेष्ठ असून त्यांची भाषाशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळं गालिबला आधुनिक उर्दू गद्याचा प्रवर्तकही मानलं जातं. गालिब यांना दिल्ली दरबारातून नजमुद्दौला दबीरुल मुल्क निजामगंज हा मानाचा किताब मिळाला होता. हाली हा गालिबचा आद्य चरित्रकार आणि अनुयायी. त्यांनी उर्दूत यादगारी गालिब हे गालिबचं आठवणीवजा चरित्र लिहिलंय. गालिब यांना जाऊन आज 200 वर्ष झाली, तरी त्यांच्या रचनांना रसिक हृदयात मानाचं स्थान आहे. मिर्झा गालिब यांची ही गझल त्यांच्या आजच्या जयंतीदिनी. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकली, बहुत निकली मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकली. निकलना खुल्द से आदम का सुनते आए हैं, लेकिन बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का. उसी को देख कर जीते जिसका फिर पे दम निकले. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.